शाहिस्ते खान पुण्याच्या दिशेने येत आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच पुण्यात हाहाकार माजला. खान आपल्या प्रचंड फौजेला आणि हत्तींना पोचण्यासाठी आसपासच्या खेड्यांमध्ये सैन्य पाठवत असे. त्या सैन्याने शेतातील उभी पिके कापून नेली, शेतकऱ्यांचे अन्नधान्य लुटले. शाहिस्त्याने 2 महिने लढाई करून एक चाकणचा भुईकोट दुर्ग जिंकला होता. आता त्याला तळकोकण जिंकायचं होतं. शाहिस्ते खानाने तळकोकण जिंकण्याची जबाबदारी त्याच्या सगळ्यात विश्वासू आणि पराक्रमी सरदारावरती दिली, ज्याचं नाव होतं कारतलब खान. ऐतिहासिक नोंदींनुसार हा कारतलब खान 20,000ची भली मोठी फौज घेऊन पुण्याहून तळकोकणच्या दिशेने निघाला आणि इथून सुरू झालं एक ऐतिहासिक प्रवास, ज्याची कल्पनाही खानाने केली नसेल. इकडे कारतलब खानाने आपण आपलं सैन्य घेऊन बोरघाटाकडे जात असल्याचं भासवलं. त्यासाठी त्याने तशी आगेकूच केली. शिवरायांनीही त्याप्रमाणे डाव मांडला आणि आपले सैन्य बोरघाटामध्ये पेणमध्ये जमा करायला सुरुवात केली. महाराजांचे सैन्य पेणमध्ये एकत्र जमा होत असल्याची खबर खानापर्यंत पोहोचली. त्यामुळे कारतलब खान हुशार झाला. त्याला शिवरायांच्या गनिमी काव्याची कल्पना आली की शिवाजी बोरघाटात सैन्य घेऊन गनिमी काव्याने तयार आहे, मग आपण त्यांची दिशाभूल करून चकवा द्यायचा. त्यामुळे त्याने चकवा देण्यासाठी बोरघाटातूनच मुघली फौज जाणार अशी हालचाल केली. पण लोणावळ्याआधी लगेच मार्ग बदलून कुरवंड्याकडे कूच केली. शिवाजीला आपण शह दिला असं समजून तो मनोमन हसला की मावळे त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही. मराठी त्याचा फौजफाटा बघून घाबरले, म्हणून मराठी आपल्यावरती हल्ला करत नाहीत असं त्याला वाटत होतं. पण लवकरच त्याचा हा भ्रम तुटणार होता. अंबा नदीच्या काठाने जाणाऱ्या वाटेला दोन्ही बाजूस उंच डोंगर, गच्च झाडी आणि बाजूला अंबा नदीची दरी आहे. ह्या दरीच्या खालच्या भागातील चिंचोळी जागा म्हणजेच उंबरखिंड, एक समरभूमी.